माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मोठा दावा केलाय। दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। गोपीनाथ मुंडे आणि अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या असंही पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं। तर सोनिया गांधींनी प्रवेशाला परवानगी दिली, मात्र तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी विरोधी पक्षातला खासदार आपल्याकडे घेऊन मंत्री करणार नाही अशी भूमिका घेतल्यानं प्रवेश झाला नाही अशी स्पष्टता पृथ्वीराज चव्हाणांनी दिली। पृथ्वीराज चव्हाणांच्या या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। भाजपच्या सत्ताधारी विरोधी पक्ष गटनेत्याला आपल्या पक्षात घेऊन त्याला मंत्री केलं, ती लाच दिल्यासारखी मी बिलकुल करणार नाही। पहिल्यांदा ते माझ्यावर रागवले, मला डोक्याला मी हात लावला, तुम्ही काय करते बोलली ठीक आहे। आणि मग नंतर आलो, काय पार घ्यायची मार्गच नाही ना, विचारायला पाहिजे तुला। माझी मोठी चूक झाली, शेवटी मंत्रिमंडळ करायला अधिकार कोणाचा असतो? सोनिया गांधींनी मान्यता दिली, ठीक आहे, शेवटी मंत्रिमंडळ ते करतात। तर पृथ्वीराज चव्हाणांनी गोपीनाथ मुंडेंबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार टीका केली आहे। एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या निष्ठेबद्दल शंका उपस्थित करणं हा राजकीय शिष्टाचार नाहीये। पृथ्वीराज चव्हाणांसारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही असं मुनगंटीवार म्हणतात। एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर त्याचं खंडन जेव्हा करता येत नाही त्या व्यक्तीला, अशांच्या संदर्भामध्ये त्यांच्या निष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे काही मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की पृथ्वीराज चव्हाण साहेबांसारख्या एका मोठ्या नेत्याला हे शोभणार नाही आणि योग्यही नाही। तर या अनुषंगाने आता राजकीय प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत आणि याचं कारण म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी केलेला गौप्यस्फोट। त्यांनी जो दावा केलेला त्याच्यानंतर राजकीय चर्चा या पाहायला मिळतात। मृत व्यक्तीच्या निष्ठेबद्दल शंका घेणं योग्य नव्हे, मोठ्या नेत्यांना हे शोभत नाही असं म्हणाले सुधीर मुनगंटीवार। तर अन्य नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया या आता आलेल्या पाहायला मिळतात। एकीकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला हा दावा आणि त्याच्यानंतर आता भाजप नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया। तर गोपीनाथ मुंडे भाजपचे निष्ठावंत नेते होते, आता ते हयात नाहीयेत, अशावेळी त्यांच्या निष्ठेवर शंका घेणं चुकीचं आहे असं भाजपचे नवनाथ बन म्हणतात। स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत नेते होते। त्यांनी कधीही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असं सांगितलं नाही। शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये राहणारे निष्ठावंत नेते म्हणजे गोपीनाथजी मुंडे। आता दुर्दैवानं मुंडे साहेब आज हयात नाहीत आणि त्यांच्या पश्चात अशा पद्धतीनं मुंडे साहेबांच्या निष्ठेवर शंका घेणं अतिशय चुकीचं आहे। त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य करू नये।